मी बापू. इथले लोक सर्व मला बापूच म्हणतात. माझं खरं नाव भरत आहे. सर, आपल्यासाठी जेवण पाठवलंय मालती अक्कानं. ती स्वतः का नाही आली? तिची थोडी तब्येत बरी नाही. दे. सर, तुमच्यासाठी जेवण आणलंय, जेवून घ्या ना. तू निघ. उद्या सकाळी डबा घ्या. नेताजी? काय म्हणालास? नेताजी सुभाषचंद्र बोस. कुठे? नाव बदलून ओळख बदलता नाहीये सुभाष. सुभाष? मी नेताजी सुभाषचंद्र बोस? वेडाबिडा आहेस काय तू? मी रघुवीर आहे. पण तू कोण आहेस? बापू. बापू? हे तर तू मगाशीच सांगितलंस. पण तुला मी नेताजी सुभाषचंद्र बोस का वाटलं? कारण मी मोहनदास करमचंद गांधी. अरे, असा काय पाहतोयस? तुझ्यासारखा खोटा मेलो नाही मी. नथुरामने मला ठार मारलं हे जगजाहीर आहे. हा तू मला पाहतोयस, तो माझा दुसरा जन्म आहे. पण मागच्या जन्माच्या आठवणी तशाच अजून ताज्या आहेत. पण मी का विश्वास ठेवावा तुझ्यावर? या वेशात यापूर्वी तुला कोणी ओळखलं नाही ना? बसा. मला माहित आहे, मी इथं येणं आणि तुला ओळखणं हे तुला आवडलं नसतं. आता काय करणार? मन मोकळेपणाने बोलावं आणि मनातली खंत सांगावी असं आता कोणीच राहिलेलं नाही. कसली खंत? जग जिंकणारा सिकंदर सुद्धा आपल्या अहंकारापायीच गेला. माझंही तेच झालं. सत्याग्रहाच्या अस्त्राने मी काहीही करू शकतो आणि कोणालाही नमतं घ्यायला भाग पडू शकतो. या अहंकारापायी मी बेफाम वागत गेलो. आपल्याच हिंदू बांधवावर अतोनात अत्याचार होऊ दिले. नको त्या लोकांना पाठीशी घातलं. त्याची शिक्षा नथुरामने मला दिली. योग्यच केलं त्याने. नाहीतर माझ्या अहंकाराचा वारू बेलगामपणे आणखी किती उधळत राहिला असता आणि भारत मातेचे अजून किती तुकडे करावे लागले असते. बापू, तुम्ही मेलात तरी तुमचे माजलेले सत्ताधारी होतेच देशाचं वाटोळं करायला. त्यांनी हिंदूंना काही कमी नाही छळलं. हिंदूंना या देशातून संपवण्याचा डाव आखला होता त्यांनी. आपल्याच हिंदूंना आपल्या देशात पारतंत्र्यात राहावं लागते. बापू, मला सतत प्रश्न पडतो की आपला देश खरंच स्वतंत्र झालाय? परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली आहे हे कळत आहे मला. पण या जन्मात पश्चाताप करण्यावाचून मी काहीच करू शकत नाही. जवाहरलालच्या पोरीने तुमचं आडनाव लावलं हे पटते तुम्हाला? नाही पटलं. माझ्या आडनावाचा दुरुपयोग चाललाय हे कळतंय मला. एक विचारू? विचारा. दुसरा जन्म मिळाल्यामुळे मी पूर्वीचा बापू म्हणून लोकांसमोर नाही जाऊ शकत.
आणि गेलो तरी लोक विश्वास ठेवणार नाही. तू तर जिवंत आहेस ना, मग अशी ओळख लपून का जगतोयस? काळ बदललाय बापूजी. आता या देशाला माझ्या नेतृत्वाची गरज उरलेली नाही. माझी ओळख दाखवली तरी लोक विश्वास ठेवणार नाही. बापूजी, विमान अपघातात माझा मृत्यू झाला हे तुमच्या लोकांनी आपल्या देशातल्या लहान थोरांच्या मनावर कोरून ठेवलंय. ते पुसता नाही येणार. खर तर देश स्वतंत्र झाला त्याच वेळेला काँग्रेस संपवून टाकायला हवी होती, आणि संपवली असती तर निदान देशातला हिंदू ताट मानेने तरी जगला असता. फारच उशिरा सुचलेलं शहाणपण आहे हे. हिंदुत्वाचा बुरखा पांघरून देशाचं घाणेरडं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी देशविरोधी कायदे करून अख्खा देश एका विशिष्ट जमातीच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. हो, तुमची स्त्री ओढतायत ते. खरंय. त्याच वेळी मी वल्लभभाई पटेलला पंतप्रधान केलं असतं तर निदान देशाची फाळणी तरी टळली असती. म्हणजे पश्चाताप करण्यासाठी हा नवीन जन्म घेतला की काय तुम्ही? नाही, पश्चाताप नाही, तर मी केलेल्या पाप कर्माचे भोग भोगायचे आहेत. यासाठीच असेल हा जन्म. म्हणजे काही समजलं नाही मला. वैष्णव जन तो तेने गहिरे पीड पराई जानी रे. हे भजन गाणारा मी आपल्याच हिंदू बांधवावर होणारे अत्याचार मी थांबवू शकलो नाही. माझ्या अहंकारापायी हिंदू बांधवावर होणारे असंख्य अत्याचार मी पाहत राहिलो. हिंदूंचा नरसंहार होता नाही, मी सद्भावानं जपत राहिलो. माझ्या डोळ्या देखत देशाचे तुकडे होत असताना मी चुकीच्या लोकांसोबत उभा राहिलो. सत्तेपासून अलिप्त राहून मी मान सन्मान मिळवले, पण कोणतेही शासकीय अधिकार हाती नसल्यामुळे हिंदूंवर होत असलेला संहार मी इच्छा असूनही थांबवू शकलो नाही. लोकांच्या मते मी देशासाठी बलिदान दिलं, पण ते बलिदान नव्हतं. ते शिक्षा होती माझ्या केलेल्या पूर्वजन्मीच्या पाप कर्माची. तेच कुकर्म प्राप्त जन्मात प्राक्तन म्हणून मला छळतंय, आणि या जन्मात तरी ते मला सर्व भोगायचंच आहे. होऊन जाणे, या जन्मात तरी ते सर्व पाप भोगून होते की नाही, का अनेक जन्म घ्यावे लागतायत. सुभाष, येणाऱ्या काही काळात अनेक माध्यमातून माझी ही पाप समजल्यानंतर लोकांच्या मते मी राष्ट्रपिता असेन का रे? बापू, तुमचा सत्याग्रह खोटा होता, दुटप्पी होता. लोकांच्या समोर जो चेहरा तुमचा होता ना, तो तुमचा खरा चेहरा नव्हताच. इंग्रजांच्या समोर जो चेहरा होता तुमचा ना, तो तुमचा खरा चेहरा होता. बापू, मला समजले की तुम्हाला इंग्रजांकडून एक ठराविक मोठी रक्कम पेन्शन पोटी मिळत होती. तुम्ही आणि जवाहर इंग्रजांचे दूत होतात हे असं जर मी म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. त्याबद्दल मी काही न बोललेलं बरं. सत्याग्रहाच्या चळवळीत असंख्य देशप्रेमी इंग्रजांच्या गोळ्यांना बळी पडले, पण मला कळत नाही की तुम्हाला आणि जवाहरला कधी एक गोळी सुद्धा चाटून नाही गेली. हो, हे असं दाढी-मिशा वाढवून किती दिवस अज्ञातवासात राहणार आहेस? चुकीच्या लोकांच्या सहवासात राहून त्यांच्या दुष्कृत्याचा भागीदार होण्यापेक्षा हे असं अज्ञातवासातलं जगणं काय वाईट आहे? सत्याने वागून सुद्धा तुला असं चोरांसारखं काय राहावं लागतंय? कारण चोराच्या राज्यात सत्याला जगण्याचा अधिकार नसतो बापूजी.
देशासाठी प्राणपणाने लढण्याचे दिवस संपले आता. वाघाचं कातडं पांघरून कोल्हे फिरतायत आता देशाच्या राजकारणात. कोल्हे? हो, कोल्हेच. काही देशी आहेत तर काही परदेशी आहेत. बापूजी, तुमच्या अहिंसेच्या मार्गाने इंग्रज हा देश सोडून पळून तर गेलेच, पण जाताना या देशात त्यांच्या संस्काराचं बीज रोवून गेले. त्याचा आता मोठा वृक्ष झालाय. माफ करा बापूजी, पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की तुम्ही तरी जन्माने हिंदूच होतात ना? तुझ्यासाठी अनोळखी होतो तेच बरं होतो मी. उगाच दिवसलं तुला. मी येतो. उद्या डबा न्यायला येणार नाही मी. का? एक विनंती आहे की मी बापू आहे म्हणून कोणाला ओळख करून देऊ नका. ते बापू, मी नव्हे. मी काय तुमची नव्याने ओळख करून देणार? मागच्या जन्मी तुम्ही बापूच होता आणि आता या जन्मी सुद्धा तुम्ही बापूच आहात. फरक इतकाच आहे की तुम्ही मागच्या जन्मात उपभोग घेतलात आणि आता भोग भोगताय. आपण लोकांसाठी अज्ञात आहोत तेच बरं आहे. बापू, तुम्ही कधीपासून लोकांना घाबरायला लागलात बापूजी? हा, आयुष्यभर तो लोकांना हाताच्या बोटावर नाचवलं. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तू पूर्वी सारखाच आहेस. काळजी घे नेताजी, पुन्हा आपण भेटणार नाही आहोत. पुन्हा आपण भेटणार नाही आहोत. पुन्हा आपण भेटणार नाही आहोत. अरे काय हे? कुठे होतास? किती उशीर? हा? अरे मला एसटीने यायला वेळ लागला म्हणून इथं मी उशीर आलो. बरं चल आपण जाऊया. कॅमेरा घेतलायस ना? हे काय कॅमेरा घेऊनच आलो मी. बरं मला एक सांग, ते नेताजीच आहेत ना? नाही म्हणजे तिथे जाऊन माझी फजिती व्हायला नको. अरे 100% ते नेताजीच आहेत. अरे मी गांधीजीची अशी काय भूमिका वठवली आहे ना की त्यांचा विश्वासच बसला. चक्रधर, तू इथं? मग कुठे असायला पाहिजे होतं मी? अरे माझं घर आहे. गेली 10 वर्ष राहतोय मी इथे. अरे ए, अरे काय शोधतोस काय? अरे काय चाललंय का तुझं? हा, बरं काय शोधतोस का माझ्या घरामध्ये? अरे ए, काय चाललंय? काय शोधतोय हा? काय मला शोधतोयस तू? हा, काय चाललंय? नेताजी, काल मी त्यांना इथं पाहिलंय. अरे मी बोललोय त्यांच्याशी. हे बघ, तू असं त्यांना लपून ठेवू शकत नाहीस. हा, सांगून ठेवतोय. माझ्या हवाली कर त्यांना, नाहीतर तुला पोलिसात देईन. अरे कोण नेताजी? कुठल्या नेताजी बद्दल बोलतोयस तू? नेताजी सुभाषचंद्र बोस. हा, नेताजी सुभाषचंद्र बोस माझ्या घरात? अरे काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? हे बघ, तू त्यांना असं लपून ठेवू शकत नाहीस. सांगून ठेवतोय. तुला माहितीये का, अरे ते विमान अपघातात मेलेच नाही. अच्छा, जिवंत आहेत ते. होय. बरेच ना? अरे हा, तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होतास ना? रे तिथून पळून मिळून तर नाही ना आलास? हा, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होता. तू पळून आले काय? भरत, ए भरत, भरत, ए भरत, खरं सांग,
खरं सांगा, मी पोलिसांना बोलवतो. बघ, बोलू पोलिसांना, बोलू. भरत, नेताजी 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 सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजी नेताजी सुभाषचंद्र बोस.